हा अपघात कैद झालाय। जुन्नरमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत पसरली आहे। झुंडीने वावरत असलेल्या या बिबट्यांमुळे नागरिक भयभीत झालेत। बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी जुन्नरमधल्या नागरिकांकडून केली जाते। जुन्नर तालुक्यातल्या ओतूर जवळच्या ठिकेकर वाडीतलं हे दृश्य। इथल्या राजू अंगद लोणकर यांच्या घराच्या अंगणात एक दोन नाही तर तब्बल 3 बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय। भक्ष्याच्या शोधात हे 3 बिबटे या घराच्या अंगणात वावरत होते। सुरुवातीला रस्त्यावरून ते थेट घराच्या अंगणात शिरले। काहीतरी आवाज झाल्यानं त्यातील 2 बिबट्यांनी धूम ठोकल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय। जुन्नरमध्ये आज बिबटे झुंडीनं फिरत असल्यानं नागरिक दहशतीत आहेत। अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी शिजान खानला जामीन मिळालाय। तब्बल 2 महिन्याच्या नंतर शिजान खानला जामीन मिळालाय। 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला। छोट्या पडद्यावरील अलीबाबा दास्तान ए काबूल या मालिकेतील अभिनेत्री तुनिशा शर्मानं 24 डिसेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती। त्यानंतर तुनिशाच्या आईनं शिजान खानवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर तुनिशाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी शिजानला अटक केली होती। तेव्हापासून शिजान खान तुरुंगात होता। अनेक वेळा त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला, मात्र आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं अभिनेत्याला जामीन मंजूर केलाय। बहुत खुशी हो रही है। सिस्टम पे पूरा भरोसा था, डे 1 से था, हमने कभी डाउट नहीं किया था। 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर शिजान खानला जामीन मंजूर करण्यात आला असून त्याला आता पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले। भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासह उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये तो पूजेला गेला। कसोटी सामन्यापूर्वी क्रिकेटर के.एल. राहुल आणि अक्षर पटेल यांनी सुद्धा आपल्या पत्नींसोबत महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियानं दारुण पराभव केला। तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियानं भारतावर 9 विकेट्सनं विजय मिळवला आणि मालिकेत 2-1नं पिछाडी भरून काढली। सामन्यादरम्यान विराट कोहलीसह इतर फलंदाज काही खास कमाल दाखवू शकले नाहीत, तेव्हा भारतीय संघावर बरीच टीका होतीये। अशातच विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासह उज्जैनच्या महाकालेश्वराच्या दर्शनासाठी भल्या पहाटे पोहोचला। 4 वाजता भस्मारतीमध्ये तो सहभागी झाला। त्यानंतर त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पंचामृत पूजन अभिषेक केला। भोलेनाथाच्या भक्तीत लीन झालेला विराट अनुष्काचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। दर्शनासाठी दोघांनीही पारंपरिक लुक केला होता। कोकणात शिमगोत्सवाची सध्या धूम सुरू झाली असून देवी देवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येत आहेत। त्यामुळे कोकणातलं वातावरण भक्तिमय झालं। रत्नागिरी जिल्ह्यातील वनंद गावचे ग्रामदैवत असलेली माता पद्मावती देवीची पालखी दापोलीवासियांच्या भेटीला आली होती। पारंपरिक वाद्य आणि ढोलताशांच्या गजरात या पालखीचं आगमन झालं। पद्मावती देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। पद्मावती देवीची पालखी संपूर्ण बाजारपेठेत भक्तांच्या भेटीला जाते। दापोली शहरातल्या अनेक व्यापाऱ्यांनी पद्मावती देवीच्या पालखीची पूजा केली। पद्मावती देवीची पालखी बाजारपेठेत नाचवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे। तर रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातल्या शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। गोकुळ गावातल्या ग्रामदैवताच्या पालखीचं ग्रामस्थांनी दर्शन घेतलं। यावेळी शाळेतील विद्यार्थी सुद्धा पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले। तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।